नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिव केदार या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। आज मी आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर आपण जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन आलो तर ते तुम्हाला मिळतील। चला तर मग कसलाही वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो, तर वनरक्षक या पदासाठी लवकरात लवकर जाहिरात निघणार आहे। तर प्रसाधन मुख्य वन संरक्षक वन बलप्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय येथून ही माहिती एका विद्यार्थ्याने RTIच्या द्वारे मागितलेली होती। तर यामध्ये काय माहिती मागवलेली होती, तर माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत अर्ज केलेला होता एका विद्यार्थ्याने। तर याच्या अर्जामध्ये काय दिलेलं होतं हे आपण पाहणार आहोत। तर डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे, नागपूर, कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक म्हणजेच गट क या पदाच्या किती जागा रिक्त आहेत याची माहिती मागवण्यात आलेली होती। तर ही माहिती मागवल्यानंतर त्यांनी माहिती दिलेली आहे। तर ती अशी, आपण मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सद्यस्थितीत या कार्यालयाकडे वनरक्षक पदाची सप्टेंबर 2024 अखेरची वनवृत्तनिहाय माहिती उपलब्ध असून आपणास यासह मोफत पुरवण्यात येत आहे। तरी पुरवण्यात आलेली उपरोक्त माहिती आपले समाधान जर या माहितीने झाले नाही तर आपण अपिलीय अधिकारी तथा उपवनरक्षक नागपूर यांच्याकडे अपील करण्याची मुभा राहील। तसेच आपले संदर्भीय माहिती अधिकार अर्ज याद्वारे निकाली काढण्यात येतील, अशी माहिती SN झाडे जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी कक्ष 10 प्रधान मुख्य वनरक्षक बलप्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर कार्यालय यांनी दिलेली आहे। तर ही माहिती मिळाल्यानंतर आता आपण किती जागा रिक्त आहे हे आपण आता पाहणार आहोत। आता आपण पाहूया की किती जागा मंजूर झालेल्या आहे आणि भरलेल्या आहेत। तर ही माहिती आपण आता पाहणार आहोत। तर यामध्ये आपण पाहत असताना एकूण जी मंजूर पदे होती ती होती 9785, त्यापैकी 8427 पदे भरलेली आहेत। म्हणजे सप्टेंबर 2024 पर्यंत 1358 पदं रिक्त आहेत। तर ते कधीपर्यंत होते 1358 पदं, तर हे सप्टेंबर अखेरपर्यंत होते। म्हणजे या 2-3 महिन्यामध्ये आणखीन जे रिटायरमेंट झालेले असतील तर हे पदं 1358 प्लस म्हणजे 1400 प्लस सुद्धा असू शकतात। तर कोणत्या वनवृत्तामध्ये किती जागा आहेत हे आता आपण पाहणार आहोत। तर चंद्रपूरमध्ये 46 जागा रिक्त आहेत, गडचिरोलीमध्ये 217 जागा रिक्त, नागपूरमध्ये 87 जागा रिक्त, अमरावती 267 जागा रिक्त, यवतमाळ 68, प्रमुवंसमध्ये 1 जागा रिक्त, पुणेमध्ये 16 जागा रिक्त, धुळेमध्ये 218 जागा रिक्त, नाशिकमध्ये 68 जागा रिक्त, औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये 50 जागा रिक्त, ठाणेमध्ये 291 जागा रिक्त आणि कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त। तर हे आपण पाहिलं तर ठाणे, अमरावती आणि गडचिरोली या 3 विभागामध्ये सर्वात जास्त जागा आणि धुळे विभाग या 4 विभागामध्ये सर्वात जास्त जागा आहेत। तरी ही लवकरात लवकर जाहिरात येणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांना एक कळकळीची विनंती आहे की अभ्यासामध्ये खंड न पडू देता अभ्यासामध्ये सुरुवात यश तुम्हाला संपादन करता येईल। ही जाहिरात 1 ते 1.5 महिन्याच्या आत म्हणजे जानेवारीमध्ये 100% ही जाहिरात पडेल, लवकरात लवकर भरणार आहेत। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवा, यश तुम्हाला नक्कीच भेटेल ही मी आशा बाळगतो। चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशीच नवनवीन माहिती मी आपणापर्यंत घेऊन येत राहील। आणि अशी नवनवीन माहिती तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं कार्य तुमचं आहे। चला तर मग इथे आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।